याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे साबुदाणा, तर मी 4 तास हा भिजू घातलेला आहे। त्यासाठी आपल्याला आलू, शेंगदाणा मी हा बारीक करून घेतला आहे, मिरचीचा पेस्ट आहे आणि जिरं याच्यासाठी आणि चवीपुरतं मीठ। सर्वात प्रथम गॅस लावून घ्यायची। 2 चम्मच तेल। आता आपलं हे तेल छान गरम झालं आहे। याच्यामध्ये आपण जिरं टाकू, कळकळीत झमझमीत। त्याच्यानंतर आपण आलू शिजवून घ्यायचे। त्याला छान असं परतून आता आपले हे 2 मिनिटं झाले आहे। आलू हे शिजले आहे का आपण पाहून घेऊ। छान आलू आपले शिजले आहे। याच्यामध्ये मिरची पेस्ट टाकायचा, छान परतून घ्यायचं। याच्यामध्ये साबुदाणा, छान साबुदाणा परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपला हा शेंगदाणा कूट आहे तो टाकायचा। छान हा मिक्स करून घ्यायचा आपण सर्व। आणि याच्यात चवीपुरतं मीठ। आपण याच्या उपवासाच्या खिचडीसाठी उपवासाचंच मीठ वापरते, संधी मीठ। त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण 10 मिनिटं मंद आचेवर छान शिजवून घेतलं याला। ही आपली झालेली आहे साबुदाणा खिचडी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।